वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा। नेत्री नये रे तुझवीन निद्रा कै भेटसी बामजला सुभद्रा। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग सद्गुरु ज्ञानेश्वराशी। पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाळ कृष्ण भगवान की जय। संत गुरुबा काका महाराज की जय। सब संतन की जय। श्री राम जय जय राम। 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 श्री गरुड पुराण 7वा दिवस। आजच्या अध्यायामध्ये आपण मुक्ती मिळण्यासाठी काय करावे असा प्रश्न गरुडाने भगवंताला विचारलेला आहे। तो श्रवण करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या श्रीरामाला साष्टांग प्रणिपात करून पुढील कथेला सुरुवात करते। गरुड विचारतोय, भगवंता, मुक्ती मिळण्यासाठी काय करावं? ह्या मनुष्याला 84 लक्ष एवढी झाल्यानंतर मनुष्य देह प्राप्त होतो आणि त्या मनुष्याने मुक्ती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे तू मला सांग, जेणेकरून तो जन्म मरणाच्या फेऱ्यात कसा सापडतो ते पण मला कळालं पाहिजे आणि मुक्ती मिळवण्याच्या सनातन उपाय जो असेल तो ऐकण्याची माझी इच्छा आहे। भगवंता, ही शरणागतावर प्रेम करणाऱ्या देवांच्या देवा भगवंता, ओम नमो भगवते वासुदेवाय। या मलिन दुःखाने नरकमुताने भरलेल्या मनुष्याच्या शरीराला या संसारातून मुक्ती कशी मिळेल हे मला तू सांग। विविध शरीर तो धारण करतो, असंख्य जीव असून ते पुन्हा पुन्हा परत जन्मास येतात, परत मरतात, परत ह्याच फेऱ्यामध्ये ते सापडत राहतात। हा फेरा त्यांचा कधी संपत नाही रे। मला फार वाईट वाटतं भगवंता, हा जीव दुःखाने व्याकुळ होत असून त्यातील कोणी सुखी नसतो रे। तर हे मोक्ष देणाऱ्या प्रभू, मला या चक्रातून सुटण्याचा काहीतरी उपाय सांगा। त्यावर भगवंत सांगू लागले, गरुडा, तू फार हुशार आहेस रे। तू जो प्रश्न करतो तो नेहमी हुशारीनेच करतो, त्याचे उत्तर मी तुला देतो, जे केवळ ऐकले तरी मनुष्य संसारापासून सुटेल। नुसतं ऐकलं तरी या संसारातून तो सुटेल। मुख्य देव जो आहे तो परब्रह्म परमेश्वर, कधीही कमी अधिक न होणारा असा परिपूर्ण असा तो भगवंत आहे। कोण? तर जगत पालनहार श्री विष्णू।
तो शिव कल्याणकारी सुद्धा आहे. हरी आणि हर एकच आहे. हे सर्व एकच असून सर्व जाणणारा व सर्वांना प्रेरणा देणारा सर्व सत्ताधारी निर्मळ असा तोच आहे. पण मनुष्य त्या दोघांमध्ये भेद करतो. सर्वत्र मनुष्याने जर एकच परमात्मा बघितला तर त्याला भगवंत लवकर भेटेल. तो स्वतः ज्योतिर्मय आदी व शेवट नसलेला विकारांपासून अलिप्त आहे. भगवंताला विकार नाही, मनुष्याला विकार आहे. मनुष्यच माझं तुझं करतो आणि त्या दुःखाच्या फेऱ्यात सापडतो. त्याच्या पलीकडे आणखी काहीच नाही. भगवंत हा निर्गुण आहे. त्याला ज्ञान आहे, शक्ती आहे, आनंदाने भरलेला आहे. त्याच्याच अंशापासून जीव उत्पन्न होतो रे. ते कसे तर अग्नीच्या गोळातून जशा ठिणग्या निघता असतात तशा अनादी अनंत अशा मायेच्या व देवाच्या संबंधातून जीव बाहेर पडतो. शिव आणि शक्तीच्या मिलनातून जीवाची उत्पत्ती होते आणि मनुष्य म्हणतो मी याला जन्माला घातलं. आणि तो खरा जन्माला घालणारा कोण आहे? शिव आणि शक्ती यांच्या दोघांच्या मिलनातून जीवाचा जन्म होतो. फक्त तो ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याच्या त्याच्या घरी जन्म घेतो. तेव्हा अनादी कर्माच्या भावातून सापडून शरीर मग तो धारण करतो. मग तो जीव सुखदायक पुण्यकर्म तशीच दुःखदायक पापकर्म यांच्या द्वारा नियंत्रित केले जाऊन वेगवेगळ्या 84 लक्ष जातीमध्ये तो फिरत असतो. मग त्याला आयुष्य मिळतं. भगवंत पुढे म्हणतात, अरे गरुडा, ते जीव वारंवार जन्मास येतात. याचं मलाही वाईट वाटतं, कारण तो माझा आत्मा आहे, तो माझा जीव आहे. एक संपला की दुसऱ्या जन्मात जातो. सूक्ष्म अशा लिंग देहाने प्रत्येक स्थूल देहात प्रवेश करतात. जोवर मोक्ष मिळत नाही तोवर असा हा क्रम चालू राहतो. त्यात तो कधी वनस्पती होतो, कधी कीटक होतो, कधी बकरा होतो, कधी खाटकाच्या दारात उभा असतो, कधी पक्षी असतो, जनावर, माणूस, धार्मिक देवदेवता आणि मुक्तीला जाणारे अशा क्रमाक्रमाने एकामागून एक दुसरा जन्म अशा प्रकारे जीव जन्म घेत असतो. असे 4 जातीचे देह असतात बघ. काही उद्भिज असतात, काही उडणारे पक्षी, काही किडे, काही अंडे रूपात येतात आणि काही आपल्या मनुष्य रूपात येतात. त्यामधून फिरता फिरता फार मोठे पुण्य असल्यास मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्या जन्मात ज्ञान मिळून ईश्वराची कृपा झाली तर मोक्ष मिळतो. 84 लक्ष योनी व तेवढेही प्रकारचे देह असले तरी तत्वज्ञानाची प्राप्ती फक्त मनुष्य जन्मातच शक्य असते. म्हणून भर्तरी राजाला आयुष्यभर नाम जप केला, पण मरणाच्या शेवटी हरणाच्या पाडसाकडे त्याचे लक्ष गेलं आणि म्हणून तो पुन्हा हरणाच्या पोटी जन्माला आला. आणि मग त्याला त्या पोटी जन्माला आल्यानंतर त्याला आठवलं की मनुष्य जन्मात मी राम नाम घेतलं आणि शेवटच्या क्षणी या पाडसाच्या कडे माझं लक्ष गेलं, म्हणून मी परत जन्माला आलो. म्हणून मनुष्याने आयुष्यभर क्षणोक्षणी सावध राहायचंय, कारण कधीही विष्णूची माया त्याच्यावर झडप घालील आणि त्याची दिशाभूल करेल, सांगता येत नाही. हजारो किंवा अब्जावधी जन्म मिळाले तरी पदरी जर खूप पुण्य असेल ना तर मनुष्य जन्म मिळतो गरुडा. मोक्षासाठी मनुष्य जन्म हा एक सीडी आहे, दुर्लभ जन्म आहे हा. म्हणून माणसाने या सीडीचा उपयोग करून घ्यायचा आहे आणि आपला उद्धार करून घ्यायचा आहे. त्याच्याहून मोठा पापी या संसारात कोणीच नाही. जर त्यांनी मानव जन्म मिळून सुद्धा जर आपल्या जन्माचं हित केलं नाही तर त्याच्यासारखा मूर्ख प्राणी तोच आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. कारण कितीही 84 लक्ष येऊनी फिरल्या पण मनुष्य देह नसेल तर तुम्हाला भगवंताची भक्ती करता येत नाही. तिथंच खरा परमात्मा भेटत असतो. एवढ्यासाठी आपल्या देहाची पण तू निगा चांगली राखून रक्षण कर. स्वतःच्या आधी
मनुष्याने आधी स्वतःच्या देहाकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. सकाळी उठून व्यवस्थित स्नान केलं पाहिजे, रात्री वेळेवर झोपलं पाहिजे, सकाळी उठून परत जप धारणा केली पाहिजे. पण मनुष्य संपत्ती कमवण्याच्या मागे लागतो आणि झोप कमी घेतो आणि तो शरीराची हानी करून घेतो आणि माझ्या नामस्मरणाला तो दुरावतो. म्हणून मनुष्याने कितीही कामधाम असले तर माझी मनात जरी पूजा केली तरी मी त्याला पावतो. शरीररूपी संपत्तीचा उपयोग पुण्यकर्म करण्यासाठी आहे, पण मनुष्य ते करत नाही. अरे, मनुष्य जन्मामध्येच आत्म्याचं कल्याण करायचं असतं, पण माणसाला हे कळत नाही. सर्व गोष्टींचे मूळ हा आत्माच आहे. आत्म्याला परमात्म्याची ओढ असते आणि माणसाच्या शरीराला धनसंपत्तीची ओढ असते. मनुष्याने तसं करू नये. म्हणून शरीर जिवंत असले ना तरच आपलं कल्याण साधन शक्य होईल. मरणानंतर तुमचे नातीगोती तुमचे कल्याण साधलच याची काही गॅरंटी नाहीये. गाव, जमीन, जुमला, घरदार, धन दौलत किती तुमच्याकडे असलं, किती फिरून फिरून मिळत असलं तुम्हाला, मात्र मिळालेला देह हा परत मिळत नाही. शहाणे लोक शरीराच्या रक्षणासाठी तत्परतेने उपाय करतात. कुष्ठरोग वगैरे झालेले रोगी सुद्धा शरीर सोडून इच्छित नाही, कारण त्यांना इतका शरीराचा मोह झालेला असतो की तो रोगी सुद्धा त्याला असं वाटत नाही की आपण हे शरीर सोडावं. जर शरीर सुस्थितीत असेल तरच तुम्हाला धर्माचं आचरण करू शकाल. त्या धर्माचरणामुळे ज्ञान मिळवता येतं आणि जो ज्ञानी लोकांच्या सोबत राहतो त्यालाच धर्म घडतो. हे लक्षात ठेव गरुडा. जो चांगल्यांच्या संगतीत राहतो, ज्ञानी लोकांच्या संगतीत राहतो, त्याच्याच सोबत धर्म असतो. आणि मुक्ती मिळवायची असेल मनुष्य जन्मात तर चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे, तरच धर्म घडतो. ध्यानापासून प्रपंचात सदैव शीघ्र मोक्षप्राप्ती आहे. आपणच जर आपले कल्याण साधणार नसू तर आपला उद्धार परका कोणी करू शकेल का? नाही करणार. जिवंत असो तोवर एक नरकरूप रोगचा उपाय केला नाही तर उपायाचा औषध जिथे चालत नसतो. तुम्ही जिवंत असतानाच तुमच्या मरणोत्तराची शिदोरी बांधून घ्या, नाहीतर परलोकी नरक रोगाच्या तडाख्यात सापडल्यावर तुम्हाला कोणीही वाचायला येणार नाही. या देहाचा घात करण्यासाठी वृद्धावस्था वाघिणीसारखी दबा धरून उभी आहे, हे लक्षात ठेव. ती वाघिणीसारखा तो काळ सुद्धा टपलेला आहे तुमच्या शरीरावर. गळक्या माठातल्या पाण्यासारखं आयुष्य सतत संपत आहे, माणसाला हे कळत नाहीये. गळका माठ्यासारखं, माठ कसा गळतो तसं आयुष्य संपत चाललंय, काळ टपलेला आहे. रोग लागला तर तो शत्रूप्रमाणे मागून हल्ले करतोय शरीरावर रोग. म्हणून आत्माहित साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जीवात जीव असताना दुःख नसेल, संकट आलेली नाहीत आणि सर्व इंद्रिय शाबूत असतील तेव्हा आपले हित साधून घ्या. जोपर्यंत तुमचं इंद्रिय तुमचं शरीर चांगले तोपर्यंत स्वतःचं हित साधा, तोपर्यंत दान धर्म करा, पुण्य करा. ती शिदुरी स्वतःच्या सोबत बांधून ठेवा. आणि जर बांधून नाही ठेवता आली तर कृष्ण अर्पण म्हणा, म्हणजे ती मी सांभाळून ठेवेल. जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. घराच्या कोपऱ्यात आग लावल्यानंतर विहीर खोदणारा मनुष्य हा बेअक्कल असतो. मेल्यावर कसं लगेच तिथं गेल्यावर मग देवाची आठवण होती, नातेवाईकांची आठवण होती, पण आज जर तहान लागल्यावर विहीर खोदल्याला पाहिला का आपण? ते काही कामच नाही. म्हणून जिवंत असताना असं आत्म्याच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रपंचातील कर्तव्य पार पाडित असताना निघून चाललेल्या काळाचे भान राहत नाही माणसाला. माणूस प्रपंचातील सुखे व दुःखे यांच्यातून गुंतून जातो व आत्मकल्याण साधवायचे महत्त्वाचे खरे जे कर्तव्य ते राहून जातं. प्रपंचातील सगळ्या गोष्टी, नातवं, पंतू, मुले यांच्या सर्व अपेक्षा माणूस पूर्ण करतो, पण स्वतःचं साधायचं ते राहून जातं. आपलं तेच मुख्य कर्तव्य मनुष्य जन्माला आल्यानंतर ते माणूस करत नाही.
मनुष्य त्याच्या अवतीभोवती इतरांना जन्मताना पाहतो, मरताना पाहतो, संकटे झेलताना पाहतो, दुःख भोगताना पाहतो, पण तरी सुद्धा त्याला जागा येत नाही. त्या मोहरूपी दारू तो पेलेला असल्यामुळे अजिबात तो घाबरत नाही. संपत्ती असती, वैभव असती, स्वप्नाप्रमाणे हे कधी निघून जाईल सांगता येत नाही. तरुणपण फुलासारखं असतं, आयुष्यभर विजेसारखं क्षणभर चमकणारं असतं. वस्तुस्थिती जर उगवली तर कोणी बेकारीने निश्चितपणे राहू शकेल. आधीच आयुष्याचं जेमतेम 100 वर्ष एवढे असते आणि त्यातही झोप आळस ही अर्ध निघून जातं. आयुष्य 100 वर्षाचं अर्धा रात्रंदिवस आपण अर्धे 12 तास झोपतो. रात्री 10ला झोपलो तर सकाळी 6ला. अर्धा दिवस आपले झोपेतच जातात आणि उरलेली अर्ध्या आयुष्यातील बालपणात जातात खेळायला. अर्ध आयुष्य तरुणपणात जातं, काही आजारपणात जातं, काही म्हातारपणात जातं आणि मग म्हणता की आयुष्याच्या शेवटी म्हणता आता भगवंताचं ध्यान करा. अरे सुकलेली फुलं मला चालतात का? त्यांनी सांगितलं गरुडा, अरे सुकलेली फुलं मला चालतात का? म्हणून मनुष्याने तरुणपणीच लहानपणापासूनच नाम घ्या, म्हणजे मला ताजी फुलं आवडतात. आरंभापासून प्रयत्न न करता आत्महित साधण्यासाठी, जागा राहण्यासाठी मनुष्याने तरुण अवस्थातच माझा नामजप केला पाहिजे, झोपा काढणारा नाही. असे खूप कमी लोक असतात, ते रात्री निम्म्या रात्री माझा नामजप करतात, ते माझे खरे भक्त असतात. तसाच भीतीदायक प्रपंचावर विश्वासून राहणारा असा कोणता मनुष्य नाश पावणार नाही सांग. पाण्यावरील बुडबुड्यासारख्या नाशिवंत शरीरात जीव प्रवेश करतो आणि नांदतो. त्याला तेच प्रिय वाटते. नरकमुताने भरलेलं शरीर त्याला इतकं आवडतं की तो मला सुद्धा विसरतो. ज्याला स्वतःचेच खरे हित कोणते ते कळत नसेल, जे घातक आहे हे तेच हिताचे असे वाटत असेल, नाशिवंत तेच कायम समजत असेल आणि अनर्थालाच अर्थपूर्ण समजतो तो माणूस. जे अनर्थ आहे तेच त्याला अर्थपूर्ण वाटतं. डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा अडखळत असेल, ऐकत असून सुद्धा समजत नाही आणि शास्त्र वाचूनही मर्म कळत नाही, असा माणूस निश्चितपणे देवाच्या मायेमुळे भुललेला असतो आणि वरतून म्हणतो अरे मी विसरलो, मला कळत नाही. पण त्याला हे कळत नाही की माझी माया त्याला भुलवत आहे, म्हणून त्याने भक्ती करायची आणि भक्ती केल्यानंतर माझी माया त्याला नक्कीच सोडवेल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. त्यांनी सांगितलं की काळरूपी हा समुद्रात जे जग बुडत चाललंय, मृत्यू आहे, रोग आहे, म्हातारपण आहे, या सुसरी त्यात आहेत. या जीवनामध्ये कोणत्या सुसरी आहे? मृत्यू आहे, रोग आहे, म्हातारपण ह्या सुसरी आहे. मगरी सारख्या धावत हे चाललंय, कोणीतरी सावध सुद्धा होत नाही. हा काळ दर क्षणोक्षणी होत आहे याची सुद्धा मुळीच जाणव नाही. कच्च्या मातीच्या घड्यातले पाणी झिरपत असताना समजत नसते, तसे मनुष्याला कळत नाही. काळ हा क्षणोक्षणी त्याला खात आहे. अशक्य वाटले तरी एखादे वेळी वारा गुंडाळता येईल का? वारा गुंडाळता येईल? नाही येणार. आकाशाचे तुकडे पाडता येतील? नाही येणार. पाण्यावरच्या लाटाची मुळी बांधता येईल का? परंतु आयुष्याचा कसलाच भरोसा देता येणार नाही. काळ एवढा शक्तिमान आहे की पृथ्वी सुद्धा जाळून टाकतो, मेरू पर्वताचा भुगा करतो, महासागर सुकून टाकतो. मग त्याच्या समोर या देहाचे कसले मोठे महत्व. मुले लेकरे, माझी बायको,
धन दौलत नातलग माझे असे म्हणता म्हणता माणूस असा मारला जातो की जणू लांडग्याकडून मरणारा बोकडा. मी एवढे कार्य पार पाडले, आता दुसरे कार्य हाती घेईन, नंतर बाकीच्या कामाचा विचार करीन. माणूस जिवंत असताना इतक्या मनात मांडे खातो की म्हणतो आज हे काम केलं उद्या ते करीन. अरे पण त्याला हे कळत नाही की माणसाचा क्षणाचा भरोसा नाहीये. अशी मनोराज्य तो मनातच राज्य करतो. उद्या बंगला बांधीन, हे बांधीन, ते बांधीन. पण मनुष्याची चालू असतानाच अचानक काळ झडप घालतो आणि त्याला घेऊन जातो आणि मग माणूस मोठ्या मोठ्याने रडतो की त्याला उद्या असं करायचं होतं, तसं करायचं होतं. पण अरे उद्याचं कार्य आजच करून घ्यावं. दुपारनंतर करायचं ते सकाळीच कार्य करा. आजचं संध्याकाळचं कार्य कधी करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. भगवंतांनी सांगितले की कार्य उरकून घ्या. उद्या करायचं ते आजच करा आणि दुपारी करायचं आहे ते सकाळीच करा. तुमची कामे पुरी झाली आहेत किंवा नाहीत याचा यम वाट पाहायला रिकामा नाही. म्हातारपणाच्या रस्त्यावरून प्रचंड रोगांचे सैन्य घेऊन तुझा मृत्यूरूपी शत्रू समोर असताना तुझे जो रक्षण करू शकतो त्याच्या ईश्वराकडे तू बघत नाहीस मूर्ख माणसा. हवेपणाची हवरटपणाची सुई तू ओवलेली आहे. विषयरूपी तुपाने माखलेल्या आणि राग द्वेषाच्या आखणीत जळणाऱ्या माणसाचा मृत्यू घास घेतोय. सदैव याचं त्याचं मनुष्य जीवन जगत असताना त्याचं याचं माझं त्याचंच करत बसतो. त्यांनी असं केलं, हिनी असं केलं आणि ह्याच सुईद्वारा तो ओवीत बसतो आणि काळ कधी त्याच्यावर झडप घालतो हे करत नाही. हे जग असं चमत्कारिक आहे की इथे बालके तरुण वृद्ध इतकेच नव्हे तर गर्भात असणाऱ्या जीवांना सुद्धा मृत्यू सोडत नाही. आयुष्यभराचे आपले अगदी जवळचे शरीर सुद्धा इथेच सोडून देऊन यमाच्या घरी जावं लागतं. आयुष्यभरच्या देहाकडे बघून सदैव 24 तास आरशात बघणारा माणूस जाताना ते शरीर सुद्धा इथं टाकून जातो. अशा परिस्थितीत पत्नी आई बाप पुत्र यांचे संबंध काय कामाचे, हे क्षणिक आहे. दुःखाचे खरे कारण हा संसार आहे आणि मुळात म्हणजे जीवनाचा स्वभाव काय माहिती गरुडा, तो म्हणजे दुःख देणे. हा जीवनाचा मुळातला स्वभाव आहे. जो कोणी या संसाराला चिकटून बसतो त्याला दुःखी व्हावं लागतं. जो अलिप्त होऊन संसार सोडतो ना तो सुखी होतो. दुसरा कोणी सुखी विराळाच आहे. सर्व प्रकारच्या दुःखाचे घर, सर्व संकटाचे स्थान, तसाच सर्व पापांना जिथे थारा मिळतो असा हा संसार तडकाफडकी सोडून द्यावा आणि सदैव त्या भगवंताच्या स्मरणात राहावे. एक वेळ लोखंडी बेड्यात जखडलेला किंवा लाकडाची खोडा बेडी घातलेला माणूस त्यातून सुटू शकेल, पण पुत्र पत्नी यांच्या मोहमायात सापडलेला माणूस कदापि मुक्त होत नाही. जीव जोपर्यंत स्वतःच आपल्या इच्छेने जेवढे संबंध वाढवीत जातो ना तेवढे टोकदार खिळे त्याच्या वाटेत मृत्यूनंतर टोचत असतात. जितके संबंध वाढवले तितकं मरणानंतर खिळ्यासारखे ते टोचत जातात. म्हणून अरे रे रे विषय सुखाला चिटकवलेली इंद्रिये खरोखर आपल्या देहात लपलेले चोर असून त्यांनी आपल्या संपत्तीची लूट केली, आपला जन्म निष्फळ करून टाकला. मांसांच्या लोभाने जसा माशाला त्याच्या पाठीमागचा लोखंडी गळ दिसत नसतो तद्वत सुखासाठी लाचवलेल्या मनुष्याला यमयातनांची जाणीव होत नाही. म्हणून संत लोक, साधू संत आणि ज्ञानी लोक हे जास्त संबंध वाढवीत नाही. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. जे ज्ञानी लोक असतात ना गरुडा, ते जास्त संबंध वाढवत नाही, कारण त्यांना माहिती आहे यमधर्माच्या रस्त्यावरून जाताना किती खिळे ठोकलेले आहे. ते जास्त नाही तर खूप लोक म्हणतात माझे ह्या गल्लीत गेले तरी लय ओळख आहे, त्या गल्लीत गेलं तरी खूप ओळख आहे. पण जितकी ओळख तितक्या रस्त्याने जाताना खिळे ठोकलेले गरुडा. गरुडा जे लोक फक्त पोटपूजा करणे जाणतात, हित कोणतं अहित कोणतं याची पर्वा न करता मनाला वाटेल तशी वागतात, ते सर्वजण नरकात जातात. गरुड पक्षी म्हणतो देवा हित हित अहित कळत नाही, पण ते नेमकं काय ते मला समजून सांग. अरे सकाळी उठल्यावर शौचाला जाता पण नंतर ते गुळणा सुद्धा करत नाही आणि फक्त हातपाय धुता, हे सुद्धा नरकात जातात. कोण कोण हातपाय धुता आणि गुळणा नाही करत, बाहेर जाऊन आलं की गुळणा करायचा असं सांगितलंय, ते लोक सुद्धा नरकात जातात. जुन्या बायका करतात, टॉयलेटवरून जाऊन आल्यावर गुळणा करायचा, हातपाय तोंड धुवायचे. हातपाय तोंड तर धुतात सगळे, पण गुळणा करणं जास्त महत्त्वाचं आहे. तो जर केला नाही तर बाकी सर्व व्यर्थ आहे. विचार करून पाहशील ना तर जेवणे खाणे झोप घेणे भीती वाटणे व संभोगाचे सुख उपभोगणे अशी वृत्ती जीवांना सारख्याच आहेत, पण ते अवेळी करतात म्हणून ते सुद्धा नरकात जातात. जो ज्ञानी असतो ना त्यालाच मानव म्हणतात. इतर अज्ञानी असणारे सगळे पशुचे रे, ते साधे हातपाय धुवून मला नमस्कार सुद्धा करत नाही. असे बुद्धिमान जे असतात ना, जे मला नमस्कार करतात, सकाळी मलमूत्र विसर्जन झाल्यावर हातपाय तोंड धुवून गुळणा करतात, हे सुद्धा माझे भक्त आहे. दुपारी भूक व तहान आणि रात्री संभोग व झोप यातच गुंतलेले असतात, पण मला नमस्कार करत नाही. मी नमस्कार केला तरी त्याला प्रसन्न होतो, असा मी वासुदेव आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आणि खरंच पद्मपुराणात दिलेलं आहे की वासुदेव फक्त नमस्काराने सुद्धा प्रसन्न होतं, त्याला फळ फूल पानं काहीच नाही लागत, तो फक्त भावाचा भुकेला आहे. अरे अरे अज्ञान भरलेले सर्व जीव आपले शरीर धन वैभव बायको यांनी झोकून देतात रे, मग जन्म मरण असे फेरे करीतच राहतात. त्याच्यासाठी संसारात संगती सर्वता न धरता राहावे. ते ज्यांना संगत करायची त्यांनी चांगल्याची संगत करावी. परंतु असे निसंग होणे जर शक्य नसेल तर संत महात्मे यांची संगती धरावी. प्रपंचाच्या संगतीवर संत हेच वैद्य आहेत. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे जे रोज हरिपाठाच्या संगतीत आहे त्यांच्या सोबत कोण आहे? हां, त्यांनी सांगितलं संत महात्म्यांची संगत धरावी. याची त्याची संगत धरण्यापेक्षा संतांची संगत धरा. मनुष्याचे खरे निर्मळ डोळे म्हणजे संत सहवास आहे, कारण तिथे खरा विवेक आहे. ते ज्याच्यापाशी नसेल ना तर तो आंधळ आहे, चुकीच्या मार्गावर भटकणार आहे. म्हणून सदैव संतांच्या संगतीत राहा. आपल्या वर्णांचे आचार आश्रमांचे कर्तव्य यांचे चोखपणे पालन करणारे लोक सुद्धा खरा व परम धर्म जाणत नसल्यामुळे दिखाऊ आचरणात समाधान मानून शेवटी नाश पावतात. या संसारात दिखावे करणारे लोक खूप आहे, पण ते सुद्धा शेवटी निघून जातात. आणखीही बरेचसे लोक कर्मकांडात तत्पर असतात, तर पुष्कळ जण व्रते वैकल्य यातच मग्न असतात. शिवाय स्वतः अज्ञानी असून लबाडपणा करून दुसऱ्यांना धर्मोपदेश करतात. स्वतः आतमध्ये कोरडे पाषाण आणि वरती दुसऱ्यांना उपदेश. यांना सुद्धा नरकात आणलं जातं आणि त्यांना जन्म मिळाला की बगळ्याचा जन्म मिळतो. बघितलं ना आपण आधीच्या अध्यायात, जे ढोंगी लोक असतात त्यांना कोणता जन्म आहे? बगळ्याचा.
कर्मठ लोक मोठमोठ्याने मंत्रोच्चार करीत आणि यज्ञयाग करीत लोकांना भ्रमात पाडतात आणि नावलौकिक प्रसिद्धी यावरच खुश होत असतात. पण गरुडा, जे लोक भगवत भक्ती करून नावलौकिक मिळवतात ना, तो नावलौकिक माझ्यासाठी विष्ठेसारखा आहे. जे नावलौकिक करतात ते विष्ठेसारखे म्हणे माझ्यासाठी. काही जण एकदाच जेवतात, कोणी निराहारी राहतात, तर कोणी बरेच जण शरीराला अनेक प्रकारचे कष्ट देऊन स्वर्ग मिळावा म्हणून खटपट करतात रे गरुडा. पण ते सर्व माझ्या मायाने भुलवले गेलेले आहे. देहाचे हाल केल्यामुळे या निर्बंध लोकांना मुक्ती मिळेल का? तुम्ही देह जाळून उपवास तापास केले तर तुम्हाला मुक्ती मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. कारण आत्माच मी आहे. जर तुम्ही मला जाळलं तर तुम्हाला मुक्ती नाही. अरे गरुड म्हणतोय, भगवंता तू असंही नाही तसं नाही, कसं वागायचं त्या मनुष्याने? अरे मी फक्त नामाचा भुकेला आहे, बाकी काही मला लागत नाही. उपास तापास व्रत वैकल्य मला काही नकोय. फक्त माझं नाव काय कर, मनापासून घे. वाळूरावर बाहेरून जरी किती घाव घातले तरी आतला लपलेला महासर्प मरणार आहे काय? तर ढोंगी साधू मोठ्या जटा जरी वाढवल्या, किती चर्म पांघरून बसला तरी सर्वत्र संचार करून साध्या भोळ्या लोकांना तो गुंडाळून भटकवत असतो. पण मी अशांना बगळेच बनवत असतो. इकडे पाहायचा आणि मासा पटकन गिळून घ्यायचा. जो संसारातील सुखाचा मोठ्या चवीने उपभोग घेतो आणि तोंडाने मात्र मी ब्रह्मज्ञानी आहे अशा वल्लंघना करतो, तो तर कर्मभ्रष्ट आणि ज्ञानभ्रष्ट असतो. संसारातली सर्व सुखांचा चव घ्यायची आणि वर मी ब्रह्मज्ञानी म्हणायचं. कुणी तर समाजात व राणावनात निर्लज्जपणे नागडे फिरतात रे, आणि वर सांगतात आम्हाला घर नाही आहे आणि अरण्य सारखेच आहे. घर आणि अरण्य सारखंच आहे आणि वरतून नागडे फिरतात म्हणे. अशा प्रकारे तर सर्व ठिकाणी गाढव सुद्धा फिरतं रे. मग त्याला मी मुक्ती दिली का? बरोबर आहे ना? नागडे उघडे फिरले म्हणे आणि वरतून म्हणतं आम्हाला घर अरण्य सारखं आहे. मग गाढव सुद्धा रात्रंदिवस नंगच फिरतं, मग मी त्याला काय मुक्ती दिली? अंगाला माती व राग पासून घेऊन कोणी मुक्त होत असतात, तर मातीत दिवसातून कुत्रे आणि मांजरं किती वेळा येऊन त्या राखेत लोळतात म्हणे. मग मी त्यांना मुक्ती देतो का? केवळ पाला गवत खाऊन पाणी पिऊन रानावनात भटकत राहून मोक्ष मिळत असेल तर मग कोल्हे उंदीर हरणे गाया रात्रंदिवस चाराच खाता ना. मग मी त्यांना का बरं तपस्वी बनवलं असतं? मग त्यांच्याकडून मी का बरं प्रसन्न झालो? त्यांना का बरं लगेच मुक्ती नाही दिली? अरे गंगेच्या आगर इतर पवित्र नद्यांच्या काठी मासे असतात, बेडूक असतात. ते जन्मल्यापासून मरेपर्यंत ते काय असतात? ते योगीच असतात, फक्त पाणी पिता ना. मग मी त्यांना किती लगेच मोक्ष दिला असता. पण हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. कोण किती माझ्या मनापासून माझं नाव घेतो याच्या मी भावाचा भुकेला आहे. कबूतर कोंबड्या हे दगड खड्डे सुद्धा वेचून खाता म्हणे. चातक पक्षी कधीच जमिनीवरचं पाणी पित नाही, म्हणून तेवढ्यामुळे तो व्रतधारी ठरतो का? मग माणूस चालला व्रत वैकल्य करायला म्हणे. माणूस म्हणतो मी व्रत वैकल्य करतो, तेव्हा हे पक्षी राजा वर्णाविहित व आश्रमाविहित जे कर्तव्य कर्म आहेत ते लोकांच्या आनंदासाठी व मनस्थिर होण्यासाठी आहे. मोक्ष लाभ व्हायला हवा असेल तर परमतत्वाचे अनुभविक ज्ञान हेच खरे त्यासाठी कारण आहे. 6 दर्शनशास्त्ररूपी विशाल अशा अंडात पोहणारे विद्वान खरोखरीच परमार्थ न जाणणारे असे दोरखंडाने आवळलेले पशुच आहेत. वेद व शास्त्र यांच्या महासागरात सापडून 6 वृत्तींचा लाटापासून बचाव करण्याकरता अनेक प्रकारचे तर्क वितर्क सांगितलेले आहे. वेदांच्या आणि पुराणाचे आगम आणि ज्ञान असून मुख्य जो परमार्थ आहे त्याचे ज्ञान नसणारे जे काही बोलतात ते कावळ्यांच्या कावकाव असतो रे, गरुडासारखे असतात ते नाही रे. त्यांनी सांगितलं असे जे गरजतात ते बरसत नाही तसे असतात म्हणे ते लोक. म्हणून माणसाने काही नाही करता आलं तर माझं नाव घेणं
जास्त महत्त्वाचं आहे. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद